रसिक जन हो, आता वेळ झाली आपल्या पुढच्या स्पर्धकाला इथे बोलवण्याची. हा जो स्पर्धक आहे त्याची निवड मात्र या ऑडिशनमध्ये झालेली आहे, पण तो मुंबईत पहिल्यांदाच आलाय. आता मुंबईत पहिल्यांदा आल्यावर नेमकी त्याची काय गोची झाली आहे आणि कुठल्या परिस्थितीत तो अडकलाय हे तो स्वतः इथे येऊन आपल्याला सांगणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मुजमिल पटेल उस्मानाबादहून. राम राम मंडळी. राम राम. मी मुजमिल पटेल, मुक्काम पोस्ट हिंगळजवाडी, जिल्हा उस्मानाबाद. आणि मी आहे शेतकरी. शेतकरी म्हणलं की डोळ्याची बुबळं लगे बाहेर, कानटाव करायला चालू. शेतकरी एवढ्या मोठ्या स्टेजवर काय करायला? अहो तीच मजा सांगायला आलो मी. जी मराठीचा मनापासून आभार आहे की शेतकऱ्याला सिरियस घेतलं होते. शेतकऱ्याला कोण सिरियस घेते हो? तुम्ही सगळे शेतकरीच आहो. इथं सुटापुटात बसला म्हणून तुम्हाला लय भारी वाटत. मला माहिती आहे की तुमची तर साखरीला जमीन आहे आणि त्यांनी तर 1.5 एकर नावावर करून घेतली बदिरकी साहेब. तुम्हाला शेतकऱ्याची आठवण कधी येते? चला चला हुरडा पार्टी करूया का? हुरडा पार्टी मुस्काडी हुरडा पार्टी करायला निघाली. बघितला उसाचा फड केला की गाडी दाबायची कडला उतरायचं, विचारायचा शॉटच नाही. कडाकड कडाकड उगा 2-4 मोळ्या ऊस मोडायचं. हो, तुरीच्या शेंगा खोडायच्या, मकाची कणस भाजायची. आपल्या बापाचा माल आहे ना. आणि तेवढ्यात जर शेतकरी आला तर हाय ठरलेलं. शेतकरी दादा खूप चांगला असतो, काही बोलत नाही, काही बोलत नाही. वा वा. शेतकरी कशाला काय म्हणते? कर तुझी कशी काशी मीरा करायची तशी कर म्हणते. तुझ्या आईचं मीरा पाहिजे डोंबिवली काय म्हणते ती बिचार? हावऱ्यावनी खायचं, हावऱ्यावनी खायचं, शिल्लक राहिलं पुन्हा इंडस्ट्रीला वाटायचं. इंडस्ट्री गली गली आणि म्हणायचं खूप आग्रहाने दिला त्यांनी, खूप आग्रहाने. काय लागा हो, काय धंदा आहे तुमचा? बरं हे झालं कस तरी. आता साहेबांनी सांगितलं उद्याच्या उद्या मुंबईला ये, उद्याच्या उद्या मुंबईला. अहो मुंबईला यायचं म्हणजे काय सलमान खानचा पिक्चर बघणे इतकं सोपं आहे? आठवड्याच्या बाजारची आम्ही 10 दिवस आधी तयारी करतो आणि 4-5 जण मिळून बाजारला जातो. मुंबईला यायचं. बारदाना गोंधळाला निघालो मुंबईला तर वाटत आहे ती 2-4 कुठ चालर मुजा कुठ चालर झालो म्हणलं मुंबईला. कोर शेतकऱ्याचं आंदोलन आहे का? अरे मुंबईला शेतकरी फक्त आंदोलन करायला आणि काडीचं डबडं घेऊन मंत्राला जायला येतो. अरे आमच्यात बी टॅलेंट आहे की काहीतरी वेगळं करायचं. काय समजावलं तुम्ही शेतकऱ्याला? बरं कसं तरी करून हे आलो मुंबईत आणि मुंबईत एक वेगळंच टेन्शन. इथं कोणी तोंडाने बोलत नाही, इथं फक्त मोबाईलवर बोलती ती. खरंय. काय धंद गर्दी असली आपण जणू काय की वारुळातून मुंग्या निघाल्या बक्का बक्क बक्का बक्क बक्का बक्क. कशातून येते कशात जाते ती काहीच गोळ एवढी माणसं काय दारगोळच लागत नाही. आता बघतोय मुंबईत तर काय, मुंबई पुढे तर तुमचं हॉलिवूड सुद्धा फिकाय राव. काय त्याच्या आला फॅशन, काय ती धिंगाणा, काय ती मस्ती, काय विचारूच नका. अहो आमचा आई बाप आमच्या पॅन्टीला ठिगळं लावलं बेजार आणि पोरग नवीन पण टराटर टराटर हे करून काय कशा काय काय धंद. पोराला इथं हो वाटले पोरगी आणि पुरीला हो वाटले पोरग. अरे बापानं गुडघा फोडले तर पोरग हो म्हणून. आणि ही काय करत डोक्याची डोक्याची केस कमरेपर्यंत वाढवते आणि एकदम लाईट काय कानात डुलं काय घालतंय, नाकात नथनी काय घालतंय, घाले एकदाची साडी करा काय. आणि त्याच्यावर पोरगी फुल डॅशिंग मध्ये टी शर्ट घालून, गळ्यात कंड दोर, हातात कड बिड, फुल डॅशिंग बॉब कटन म्हण आय एम टॉम बॉय. काय कुणाला दाखवू जाऊ तुम्ही हा? आणि ती गोंधायची इकडे फॅशन आहे बघा, टाटू टाटू. पायाच्या अंगठ्यापासून ती डोक्याच्या केसापर्यंत सगळं टाटूच. अरे आम्ही बी गोंधीत आहो की गावातल्या जत्रेत, पण किती लाईट असते ती इंग्लिश डान्स. आई बाबा लय शानपण असेल तर तू जाच बाई. अशा ठिकाणी गोंधून घेते ती, अशा ठिकाणी गोंधून घेते ती, स्वतःला सुद्धा दिसत नाही. काय म्हणजे ज्यानं गोंधवले त्याचीच मजा, त्याचीच मजा. ती पैसे सुद्धा मागत नसेल, राहू दे म्हणते असेल त्याच्या आईला त्याच्या आईला म्हणते असेल. असली फॅशन करता तुम्ही बरोबर. मुंबईत जी माणसं काम करतात त्यांना काय तर म्हणे चाकरमानी म्हणते. पण या चाकरमानीमध्ये अनेक एक प्रकार मी हुडकून काढला, पाखरमानी. पाखर पाखर अहो घुंबळा, घुंबळा म्हणलं की लगेच सगळ्याला पटतंय बरं का. आता ही घुंबळा. आता असं वाटतंय
त्या पाखराकडे बघितलं मी, ह्यांच्यावर माझं डोळं जरा चार्जिंग लावलं, बघितलं ही पाखरं काय करायला लागली. समुद्राच्या पाळीवर प्रेम, रेल्वेच्या डब्यात प्रेम, बेळच्या गाड्यावर चहाच्या टपरीवर प्रेम प्रेम. आज काय शेवटचा दिवस आहे का? एकदाच कोटे पूर्ण करतो प्रेम होतं. जिंदगी मिली की ना दोबारा, जिले शिमरन आपली जिंदगी जिले. काय केवढं प्रेम. आमचं दूध कधी उतू जात ना, तुमचं प्रेम उतू चाललंय. काय धंदा लावले तुम्ही? आता मी बघतोय मरणीची गर्दी आहे रेल्वेच्या डब्यात. हा, स्वतःचं दुकान खाजवाच म्हणलं तर लोकांचं शटर उघडतंय. कसल्या कसल्या गर्दी. तुम्हाला सांगतो, तसल्या घाई गडबडीत त्या पोराच्या खांद्यावर काय पडती बाई, मांडीवर काय लोळती. अरे काय एक तर त्या पोराची मला कमाल वाटते. त्याच्या आईला वट वागळावून याची केस असते ती. उरपटे पकाचं कोंबडा असते बघा कसली. हो अरे भाड्या, तुला पॅन्ट जी बांधायची त्याला कंबर नाही. अरे 28ची पॅन्ट तुला ढिली होती, 30ची पॅन्ट तुला बसत नाही. कशी तरी कर दुऱ्यान पॅन्ट आवडली. हो अगं तायडे, मला तुझी किव येते ग. शर्टच्या एकाच बाई त्या पोरानं 2 हात घातले तरी बगदाड हाय तीच. छाती फुगवलं तर पोरगं कमरतून वागतो आणि त्याच्या नादी लागली तू. तुला आमच्यासारखी गौरव आणि हँडसम माणसं दिसत नाही. काय लावलंय तुम्ही? बरं ही झालं कसं मुक काय घेता मुक. अहो घरी पिक्चर बघताना जर मुका येणार म्हणलं तर बाप म्हणायचं मुझ्या पाण्या. हिला म्हणायचं आम्ही ओळखायचो आता मुका येणार आहे. म्हणजे आजकालचं जसलं पिक्चर आहे तसं जर पिक्चर बघायचं म्हणलं तर त्या घरच्या गाबड्यानं काही वेळभर पाणीच भरायचं. तुम्हाला त्याला 5-5 मुक पिक्चर मध्ये. बरं कंट्रोल तर कव्हर करावा आम्ही. बरं हे झालं कसं तरी. त्याच्या आयला वडापाव खाऊन आणि पेंगाळून जाता रेल्वेमध्ये. तुमची तरी काय चूक आहे म्हणा. मुंबईची लाईफच फास्ट आहे. तुम्हाला ताकदीचं खायलाच भेटत नाही. येताव पेंगाळून पुन्हा ती गोळ्या एनर्जी ड्रिंक काय काय घेताव. अरे लग्नानंतर बी काहीतरी प्रेम ठेवा की भेटेल. आमच्याकडे कसं आहे, आम्ही दिवसभर काबाड कष्ट करतो पण बायकोचा चेहरा बघितला का सगळा थकवा जात आहे आमचा. हिळभर उन्हातानाचा हाडं काळ करून घरी आलं नुसता बाप म्हणला का ना, आला बघ माझा वाघ. अरे हत्तीचं बळ अंगात येते. आम्हाला गरज नाही त्या टॉनिकची गोळ्याची. अरे आमच्यासाठी बायकोचा चेहरा आणि आई बापाची शाबासकी हीच आमचं टॉनिक आणि हीच आमच्या गोळ्या. वाजवा आता टाळ्या. वा